नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आयुष्य जगताना प्रत्येकाच्या वाट्याला अशा काही अवस्था येतात ज्या वेदनादायक असतात, मानसिकदृष्ट्या थकवणाऱ्या असतात आणि आपल्या स्वप्नांना, इच्छांना मरगळ लावणाऱ्या असतात. हे मरगळलेलं आयुष्य अनेकदा आत्मविश्वास कमी करतं, ताणतणाव वाढवतं आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करतं. परंतु या मरगळलेल्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी झटका देण्याची कला शिकणं खूप महत्त्वाचं आहे. मानसिक विज्ञान सांगतं की योग्य कृतीमुळे आणि सकारात्मक विचारसरणीने आपण आपलं जीवन नव्याने जगू लागतो. मरगळ कशामुळे येते? तर मरगळ ही अचानक येणारी अवस्था नाही, ती अनेक कारणांमुळे हळूहळू निर्माण होते. यामध्ये काही गोष्टींचा समावेश होतो. यामध्ये आपण पाहतो की आपली जी दिनचर्या आहे त्यामध्ये ठराविकपणा असणं, रोज तेच काम, नवीन नवीन अनुभवांचा अभाव, यामुळे मन कंटाळून जातं. स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करणं आणि इतरांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःच्या भावना, आवडी निवडी आणि गरजांकडे दुर्लक्ष केलं जातं. मानसिक थकवा त्यामुळेच आपल्याला जाणवतो. अपयशाचा अनुभव सातत्यानं येत राहिल्यास किंवा ती व्यक्ती जर सतत अपयशाचा सामना करत असेल तर ती व्यक्ती आत्मविश्वास गमावते आणि निराश होते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तणावग्रस्त जीवनशैली. सतत कामाचा ताण, नातेसंबंधांमधील ताण आणि मानसिक शांततेचा अभाव हे मरगळ वाढवणारे घटक आहेत. मरगळलेल्या आयुष्याचे परिणाम. मरगळलेल्या अवस्थेमुळे व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो आणि आपले जे नातेसंबंध आहेत ते तणावपूर्ण होतात. नात्यामध्ये प्रेम, माया या गोष्टी राहत नाहीत. त्यामुळे मरगळलेल्या मनाला उभारी देणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर एकाकीपणासुद्धा वाढतो. मरगळ घालवण्यासाठी काही उपाय तुम्ही करू शकता. मरगळलेल्या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी मनोविज्ञान आणि संशोधन आधारित काही प्रभावी उपाय आहेत. यामध्ये पहिला महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वतःची उद्दिष्टे नव्याने ठरवा. मरगळलेल्या अवस्थेत जीवनाचं ध्येय आणि उद्दिष्ट स्पष्टपणे ठरवा आणि त्यानुसार तुमचं कार्य निश्चित करा. उदाहरणार्थ, मी दररोज सकाळी 10 मिनिटे व्यायाम करेन किंवा पुढच्या महिन्यामध्ये मी 2 नवीन कौशल्ये शिकेन, काहीशा वाईट सवयी मी माझ्या आयुष्यातून दूर करेन. असं काही. तुमच्यामध्ये छोट्या बदलांना सुरुवात करा. सर्व बदल मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न न करता छोटे छोटे बदल करा. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि बदल साध्य करण्याची प्रक्रिया सुलभ होते. उदाहरणार्थ, नवीन पुस्तक वाचा, आवडीचं गाणं ऐकून सकाळी तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता, जे तुमच्या मनाला आवडेल त्या गोष्टीनुसार. एखाद्या मित्राचे किंवा कुटुंबियाशी मनमोकळेपणाने गप्पा मारा. नवीन अनुभवांचा स्वीकार करा. नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करणं हे मनाला ताजंतवानं करण्यासाठी उपयुक्त ठरतं. यासाठी तुम्ही नवीन भाषा शिकू शकता, नवीन ठिकाणी प्रवास करू शकता, क्रिएटिव्ह कामांना प्राधान्य देऊ शकता. त्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल आणि मनोबलही वाढेल. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढा. सतत इतरांसाठी धावपळ करत असताना तुम्ही स्वतःकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. यामध्ये स्वतःला विसरून चालणार नाही. दररोज किमान 15 ते 20 मिनिटे स्वतःसाठी वेळ द्या आणि योग किंवा मनःशांतीसाठी उपयुक्त तंत्राचा वापर करा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आरोग्याला प्राधान्य द्या. शारीरिक आरोग्याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. त्यामुळे पुरेशी झोप घ्या, पौष्टिक आहार घ्या, व्यायाम करा, नवीन कौशल्ये शिका, तुमचे छंद जोपासा. यामुळे तुमच्या मनाला उभारी मिळते आणि ताजंतवानं वाटतं. त्याचबरोबर तुम्ही तणाव हाताळण्याची कौशल्यही शिकू शकता. तणाव दूर करण्यासाठी मानसिक तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपायांचा अवलंबही करू शकता. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे दीर्घ श्वसन. काही मिनिटे शांत ठिकाणी बसून हळूहळू श्वास घ्या आणि सोडा. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या भावनांना लेखी स्वरूपातही मांडू शकता. यामुळे तुमचं मनही मोकळं होतं आणि तुमच्या मनावरचा भार कमी होऊन तुम्हाला रिलॅक्सही वाटू लागतं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे समर्थन घ्या.
आपल्या समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न न करता जवळच्या मित्रांना, कुटुंबियांना किंवा तज्ज्ञांना विश्वासात घ्या किंवा सामूहिक संवाद साधा. यामुळे मनाला उभारी मिळते. मरगळ दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार आपल्या मेंदूला पुन्हा नव्या मार्गाने कार्य करण्यासाठी प्रशिक्षित करता येतं. संशोधन दर्शवतं की साध्या परंतु नियमित कृतीमुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते. दररोज सकारात्मक विचार जपल्यास नकारात्मकता कमी होते. छोट्या यशाचा आनंद घ्या. दररोज साध्य होणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी करा. मरगळ दूर करण्यासाठी आपण एका तरुणाची कथा बघू, जो एका ठिकाणी नोकरी करताना मरगळलेला होता. रोज काम ठराविक आणि तेच काम, त्याच्यामुळे त्याचा उत्साह हरवला होता. एक दिवस त्याने नवीन काहीतरी शिकण्याचा निश्चय केला आणि तो ती कौशल्य आत्मसातही करू लागला आणि मनापासून शिकूही लागला. आपल्या आवडत्या छंदाकडे लक्ष दिलं. काही महिन्यातच त्याचा आत्मविश्वास वाढला आणि जीवनाला नवीन दृष्टिकोन मिळाला. स्वतःला झटका देण्याचं महत्त्व म्हणजे मरगळलेलं आयुष्य ओळखून त्यावर उपाययोजना करणं. हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. झटका देणं म्हणजे स्वतःला नव्याने प्रेरित करणं. नकारात्मक सवयी बदलून सकारात्मक सवयी लावणं आणि जीवन नव्या उमेदीनं जगणं. आयुष्य हे केवळ एक अवस्था आहे, परंतु योग्य दृष्टिकोन आणि कृतीमुळे आपण यावर मात करू शकतो. यासाठी तुम्ही मात्र स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. आपल्या भावनांनाही महत्त्व द्यावं आणि नवीन जीवनाचा आनंद घ्या. मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी छोट्या छोट्या सकारात्मक बदल करण्यावर लक्ष केंद्रित करा आणि मरगळलेल्या आयुष्याला झटका देऊन पुन्हा जिवंत होण्याचा प्रयत्न करा आणि नव्याने जीवन जगा. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.